काय सांगशील सांग आता, मला पण समजून दे काय सांगशील द्या. फायनली गर्दी बघा किती. परफ्यूम माझ्या इच्छाचा होता, तुम्ही कसं परफ्यूम घेतलास? हॅलो काही चॅनल सर्व यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. दिवस आहेत 6वा, रंग आहे राखाडी आणि श्री बाबाजी बालाराम पाटील यांच्या सौजन्याने BK फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमान नवरात्रोत्सव निमित्त होम मिनिस्टरचा कार्यक्रम ठेवलेला आहे, जागर नारी शक्तीचा. तर हा कार्यक्रम आहे 29 तारखेला. त्याच्यासाठी क्राईम पेट्रोल फ्रेम सतीश वायकोंडे सर येणार आहेत. तर आवर्जून सर्व महिलेने उपस्थित राहावे, कारण की BK फाउंडेशनच्या वतीने खूप साऱ्या गावात रोज कोणता ना कोणता कार्यक्रम आहे जागर नारी शक्तीचा. तर चला, माझं एक काम आहे छोटासा, तो करून घेऊ आणि नंतर मग जायचं आपल्याला खरवली या इच्छा मंदिरामध्ये. तर तुम्हाला माहीतच आहे मी रोजच जातो. तर दाखवेन आज काय स्पेशल होणार आहे का. अरे बेबी तिथे, बेबी तिथे आहे. कुठे आहे बेबी? कबूतर का? हॅपी बर्थडे ईश्वरी. मामा हॅपी बर्थडे करते ना तुला? पाला कशाला पाहिजे? बॉक्सर चावं लागलं. आता माझी पोर मोठी होईल बघ रे. तुला सगळ्या असतील, जाऊ लवकर. तो तिथं गेल, तो तिथे आहे. हे तुला काय पाहिजे? हे देवी जवळ काय बोललीस तू? जय जयला काय सांगला तुम्ही? छोटासा बाबू दे. परत बोल. जय जयला काय सांगला? कोणला पाहिजे बाबू? मग तू खेळवशील का त्याला बाबूला? कसं खेळवशील? दाखव दाखव, खेळवशील कसं दाखव. असं असं उरवशील त्याला बाबूला. हेच फायनली पोहोचलो पायथ्याशी. मस्तपैकी पाण्याच्या बॉटल सुद्धा घेतलेलं आपण. वरती नाही, इकडे खाली असताना म्हणजे आणलेल्या. काल काही घेऊन नाही गेलो, काल जाम बॉक्स होतं, मला माहीत पण नव्हता वरती न्यायचा होता. तर आज म्हणजे काल सांगितलेलं फक्त येताना घेऊन या. तर चला जाऊ. आज बस सुद्धा आलेली आहे. आज म्हणजे पब्लिक खूप असणार आहे, तर कारण या सॅटरडे आहे आणि त्याच्यामुळे गर्दी होणारच आहे, कारण की उद्या पोरांना सुट्ट्या आहेत, रविवार आहे म्हणून. तर चला वरती जाऊ. आपण येऊन 2 बॉक्स घेतलेत. भाविक आलेले कोणतरी, त्यांचे फोटो काढायचे होते म्हणून थांबलेलं मागे. आता जाऊ वरती. मस्तपैकी गाणं लावलेत, नाचत असतील तर अजून भारी होईल. बघू कसं काय होतं, तुम्हाला आता वरती गेल्यावरच दाखवेन. आता सध्या तरी काहीच दाखवणार.
लगेच येऊन इकडे बसलो आहे. आता थोड्याच वेळात आरती चालू आहे, कारण की आज खूप गर्दी होणार आहे आरतीला. तुम्हाला बघायला भेटेल जेव्हा मी आरतीचा शॉर्ट घेईल ना ब्लॉगमध्ये टाकायला तेव्हा, कारण की आता साफसफाई चालू आहे. मी येऊन इकडे बसलो, जरा गरम व्हायला लागलं मला. ते पाण्याचे बॉक्स घेऊन आलो ना, त्याच्यामध्ये पप्पांनी 2 घेतलेले, मी 1 घेतले. नंतर त्रास व्हायला लागला, कारण की नॉनस्टॉप आम्ही चढायचा प्रयत्न करतो रोजचा, आणि आज दम लागला पूर्ण. काय सांगशील? सांग आता, मला पण समजून दे, काय सांगशील द्या. पॅम्पलेट गर्दी बघा किती. फायनली मस्तपैकी दर्शन वगैरे करून झालेलं आहे. आज काय फोटो काढायला भेटलं ना, गर्दी अफाट आहे. जाऊन दे, आपण नाही एक दिवस फोटो काढायला काही फरक पडत नाही. सर्वांना काढून त्याचे भाविक भक्त येतात त्यांना. आता निघू आपण घरी जायला, कारण की उशीर खूप झालेला आहे. परत नाक्यावर जायचं, नाक्यावरला काम करून मग घरी जायचं. जेवण करून फ्रेश झालो मस्तपैकी. आणि मग अशी खरवली देवी मंदिरावर आशिष दादा आणि वहिनीसुद्धा आलेली. त्यांचं खरवली आई सेवा ट्रस्टच्या वतीने खूप खूप अभिनंदन जी खरवली आईच्या मंदिराला भेट दिल्याबद्दल. तर मग अशी सांगायचंच विसरून झालं. आता चाललो गावात गरब्यासाठी. तर चला, आणि पाऊस पण आला टायमावर. आज छत्री घेऊन गरबा घ्यायला लागेल मला तर डावले तर पाऊस. मग अशी जेव्हा आम्ही निघालो ना तेव्हाच आलो होता खरवली मंदिरापासून. आता जाऊ.
एक एक दे इकडे अर्धा हिस्सा पाहिजे फक्त व्हिडिओच काढ कापलं ते बघ कापलं शेंट ते मोठं परफ्यूम माझ्या हिस्साचा होता तुम्ही कसं परफ्यूम घेतला अरे वाटलेलं पण ना दिला त्याला परफ्यूम तुम्ही अरे परफ्यूम पण ना तुम्ही हिशाला दिला अरे ठिकाण दिल ना मी नाही त्याचं नाव दिलेला मला परफ्यूम पाहिजे होता हे ड्रेस दे याला ड्रेस दे अरे दिल्या नाव लिहिलंय याचा बरं एक हिशाला वाटलेलं त्याला बोललो मी ते याने दिलाच ना सुंदर आलिमकर शाखा प्रमुख शिरगाव त्यांचा पोरं त्याला घेवाला घे अरे तिघांचे कसले डील मी त्याला नाव लिहिला टी शर्ट गेले टी शर्टचे पैसे मागितले लय नाचला तो बक्षीस वितरण वगैरे सर्व काही झालेलं आहे आता निघालो घरी पाऊस काय अजून काही थांबत नाही कारण ना पावसामध्ये पण गरबा खेळत होते डेंजर सीन नंतर मग डीजेचं गाणे चेंज केलं नॉर्मल गाणे लावलं आणि मग धुमाकूळ घातला सर्वांनी तर आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय